नमस्ते, श्री स्वामी समर्थ. आजची रेसिपी आहे पनीर पुलाव. हे बघा, तुम्हाला पण आवडतं पनीर पुलाव खायला? चला माझ्या आजीने पनीर पुलावची रेसिपी कशी केली ती पाहूया. चला. नमस्कार, स्वागत आहे आपलं. आपण आज बनवणार साधा सोपा असा झटपट मटर पनीर पुलाव. त्यासाठी आपण साहित्य काय काय घेतले ते बघूया. आपण थंडीच्या दिवसात वाटाणा बाजारात येतो, त्यावेळेला ताज्या वाटाण्याचा भात खायला छान लागतो. तर आता आपण इथे काजू घेतलेत, खडे मसाले घेतलेत, आलं लसणाची पेस्ट घेतली, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, एक मोठी वाटी वाटाणे घेतलेत, पनीर घेतले 200 ग्राम, हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि तांदूळ घेतले 2 वाट्या बासमती तुकडा तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातलेत 20 मिनटं. आता आपण कढईमध्ये तेल गरम झाले, त्यामध्ये काजू आपण तळून घेणार आहोत. काजू आपले तळून झाले ते आपण काढून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये आपण पनीर तळून घेणार आहे. तर पनीरही व्यवस्थित छान लालसर रंगावर परतून घ्यायचं आहे. आपलं पनीर तळून झाले, आता आपण तेही एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता आपण त्याच कढईत थोडंसं तूप टाकले, आणखी खडे मसाले टाकलेत, ते परतून घेतलेत. त्यामध्ये आलं लसणाची 2 चमचे पेस्ट टाकायचे. आलं लसूण 1 मिनिट परतून घेऊन त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात, त्याही छान परतून घ्यायच्यात 1 मिनटासाठी. आणि त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदाही आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर कांदा छान परतून झाला आहे. आता त्यामध्ये आपण वाटाणे टाकून तेही आपण परतून घेणार आहोत तेलावर. वाटाणे छान परतून घेतलेत. आता त्यामध्ये आपण भिजत घातलेला तांदूळ घालणार आहोत. हा बासमती तुकडा तांदूळ आहे, तुम्ही कोलमही वापरू शकता, पण बासमतीचा भात चांगला होतो. तर हे तांदूळ मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट टाकून हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. आता आपण सगळं हे मिक्स करून घेतले. त्यामध्ये थोडासा 1 चमचाभर गोडा मसाला टाकायचा आहे. गोडा मसाल्याने भाताला चव छान येते. आता सगळं मिक्स करून घेऊन त्यामध्ये 4 वाट्या गरम पाणी ओतायचं आहे उकळलेलं. आणि आता हा भात आपल्याला 5 ते 7 मिनटासाठी मोठ्या गॅसवर शिजवून घ्यायचा आहे. तर हे बघा, आपला भात 7 ते 8 मिनटं झाली आहेत. मीठ टाकायचं विसरली होती मी, तर मीठ आता आपण टाकून घेणार आहोत. मीठ टाकून भात व्यवस्थित हलवून घेतला आहे. पाण्याची गरज नाही आहे. आता 2-3 मिनटासाठी फक्त झाकण लावून भात ठेवून द्यायचा, म्हणजे तो छान शिजतो. आता त्यात पनीर टाकून घ्यायचं आहे. पनीर टाकून भातात मिक्स करायचं आहे आणि परत एक वाफ काढायची आहे भाताची आपल्याला. तर आता 2-3 मिनटासाठी छान वाफ आली, आपला भात तयार झाला आहे. तर तयार आहे आपला मटर पनीर पुलाव. साधा सोपा झटपट आणि छान बनतो. करून बघा एकदा. तुम्हाला पण आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.